क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। निवडणुकीत पैसे वाटल्याचा व्हिडिओ व्हायरल, वंचितच्या कार्यकर्त्यांनी केली शिरपूर पोलिसात तक्रार दाखल। नंदुरबार लोकसभा मतदारसंघात दिनांक 12 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली। मतदानाच्या दिवशी सकाळी 11 ते 12 दरम्यान लौकी तालुका शिरपूर जिल्हा धुळे येथील भिलाटीच्या पहिल्या गल्लीत माजी सरपंच सुनील भिल यांच्या घराजवळ केव्हीपी व आरसी पटेल या संस्थेचे कर्मचारी सुनील भिल व अतुल सनेर हे दोघेही लौकी गावात नागरिकांना भाजप पक्षाचे पैसे वाटप करत होते। त्यांच्यासोबत मतदार यादी व 500 रुपये दराच्या नोटांचे बंडल होते। सदर व्यक्ती पैसे वाटप करत असताना सिद्धार्थ लक्ष्मण वाघ राहणार लौकी तालुका शिरपूर जिल्हा धुळे याने त्यांना विरोध केला, परंतु त्यांनी काही एक ऐकलं नाही व त्यांनी सिद्धार्थ वाघ यांना जीवे मारण्याची धमकी दिली, तसेच दगड उगारून शिवीगाळ देखील केली आहे। सिद्धार्थ वाघ हा याबाबतचा व्हिडिओ चित्रित करत असताना त्याचा मोबाईल देखील हिसकावण्याचा प्रयत्न केला गेला। त्याच्यासोबत असलेला नातेवाईक अर्जुन अहिरे याने तो व्हिडिओ चित्रित केला। तसेच काही वेळाने रस्त्यात किशोर राजपूत व जयपाल देशमुख यांनी तक्रारदाराला अडवून माझ्या पक्षाचं काम आहे, आम्ही पैसे वाटप करत आहोत आणि हे करत असताना जो कोणी आम्हाला अडवा येईल त्याला आम्ही बघून घेऊ असा सज्जड दम देखील दिला। वरील प्रमाणे तक्रार शिरपूर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे। तसेच घडलेला सदर प्रकार तक्रारदाराने वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना कळवल्यानंतर शिरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे। माहितीये का समाजात इथला लढा देऊ दाखवा पैसे पैसे दाखवा तुम्ही। नाही तुम्ही ऐका तुम्ही पैसे काय वाटप करताय? मी चाललो होतो आमचा उमेदवार आम्ही समाजासाठी लढतोय, समजला का? मी इतका लढतोय समाजासाठी, तू कोण पैसा वाटताय? पैसे दाखवतो पैसे आपण नाही, तू पैसे कसे वाटप केले? तो पैसे कसं काय वाटप केले? इलेक्शन कमिशनला फोन लावतो, पेंडर कसा सरकारी माणूस आहे का रे? तू सरकारी आहे का रे? सरकारी आहे का? नाही कमिशन पेंडर साहेबला बोलव। नाही मी बिलकुल गावात पण नाही घुसले यार छोडली मारू नको दादा। नाही विचार तुला पुरा चोपील मी। गाव कोणाला फोन लावायचे डायरेक्ट? मी कोणालाच फोन लावत नाही दादा। कशा पैसे का कोणी सांगितलं तुला पैसे? पैसे कोणी सांगितलं वाटत? दिवस मी फिरतोय साल्या बाहेर चिराच्या नाही वाटप करणं गुन्हा आहे। पैसा वाटप करणार ना होर्डिंग ना? नाही पेंडर साहेबांना बोलवा। नाही जाऊ दे रे, होय निघायचं नाही। भाजपचे पैसे वाटप करतो ना, भाजपचं काम करतो नाही परवारी आहे मी वंचित बहुजनचा इतकाच होईल ना। तू कसं काय वाटप केले पैसे? कोणी सांगितलं? पैसे कोणी सांगितलं तुला? अरे जाऊ यार, तू वाटायला कोणी सांगितलं? तो नाही वाटव लागेल पैसा, मी तुला सांगितलं ना। आता किती वाटप केले ते सांग। नाही दिला नाही तो रे। नाही रात्र दिवस फिरतोय मी समाजाच्या कामासाठी। हा हो काका, मी कसं काय? नाही मी जाऊ नये, तू कोणी का असू दे, सोडणार नाही मी तुला। जाऊ दे ना, नाही वाटत आहे ना भाऊ, जाऊ। नाही पोलिसांना बोलवा, इथं इलेक्शन कमिशनला तुला द्यावं लागेल। नाही सुनील भाऊ, अरे तू ऐकत नाही अरे तू ऐकत मी प्रचार करायला तुम्ही कधी नाही थांबले नाही। अरे तुम्ही पैसे कसा वाटप केले? कुठली नाराज वाटप करताय? अरे नाही वाटप करणार भाऊ रे, जाऊ तुमच्या खिशात पैसे आहेत ते काढा। पैसे पाहिजेत मला। तुमचा विषय नाहीये। या निवडणुका पार पडल्या आहेत, मात्र मतदानाच्या एक दिवस अगोदर अर्थात 12 मे 2024 रोजी लौकी या गावात तालुका शिरपूर जिल्हा धुळे या ठिकाणी आमचे कार्यकर्ते सिद्धार्थ लक्ष्मण वाघ यांनी
भारतीय जनता पार्टीचे मतदारांना प्रलोभनासाठी जे पैसे आले होते ते वाटप करू नये याकरिता विरोध केला आणि त्या समयी सर्व काही एव्हिडन्स आम्ही पोलिसांकडे जमा केलेत आणि जर का अशा पद्धतीने मत मागण्याची पद्धत असेल यांची तर ही भारतीय जनता पार्टीमार्फत लोकशाहीची केलेली हत्या आहे. म्हणून आम्ही सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून जे काही कृती झाली निषेध करतो. त्यानंतर आमचे कार्यकर्ते सिद्धार्थ वाघ यांना जर का कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी थोडाही त्रास द्यायचा प्रयत्न केला, यांनी जे संविधानिक काम केलं आहे याच्या विरोधात काही करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या आमच्या पक्षाच्या स्टाईलमध्ये आम्ही कारवाई करू, विरोध करू आणि जर का ही परिपूर्ण कारवाई झाली नाही तर शासन प्रशासनाच्या विरोधात सुद्धा आम्ही संविधानिक मार्गाने उपोषणाला बसू असं आम्ही आज या संपूर्ण मेळ्यासमोर पक्षाच्या वतीने जाहीर आव्हान देतो. आणि जाहीर ज्या पक्षाने पैसे वाटलेत त्यांना सांगतो की तुम्ही कामाच्या आधारे करा, काम दाखवा लोकांना, पैसे वाटून मतदान घेऊ नका आणि हे कृत्य ज्यांनी केलंय त्यांच्या विरोधात कारवाई व्हावी, त्यांना अटक व्हावं असं आम्ही शासन प्रशासनाला विनंती करतो. जय भीम, जय महाराष्ट्र. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.